भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून मोठं विधान केलं आहे। त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलंय राज्यातील शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करायचे आहेत, म्हणजे शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करून त्यांना आर्थिक दिलासा देण्याचं ठोस पाऊल सरकार उचलणार आहे। बावनकुळे म्हणाले की महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून लवकरच याबाबत मोठा निर्णय घेतला जाईल। उद्धव ठाकरेचे 1000 व्हिडिओ माझ्याकडे आहे खोटारडेपणाचे। देवेंद्र फडणवीस कधीच खोटे बोलले नाही। देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे 7/12 कोरा करायचा, पण कुण्या शेतकऱ्याचा केला पाहिजे? गाडी घोडा बंगला अँबॅसेडर कार इन्कम टॅक्स पेअरचा केला पाहिजे का? त्यांनी याच्याकरता समिती तयार केली आहे देवेंद्र फडणवीसजींनी, प्रवीण परदेश समिती, 9 अधिकारी आहेत त्याच्यामध्ये, की कुणाची कर्जमाफी केली पाहिजे। उद्धव ठाकरेच्या काळामध्ये यापूर्वीच्या 3 कर्जमाफी झाल्या तरी शेतकऱ्यावर कर्ज का झालं? कारण आपल्याला पॅरामीटर लावावे लागतील। त्यामुळे कर्ज माफ कुणाचं केलं पाहिजे तर या राज्यातल्या अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि जो अजूनही सावरत नाही आहे अशा लोकांचं केलं पाहिजे आणि पुन्हा कर्ज होऊ नये यांच्यावर, या शेतकऱ्यावर, त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे। ते आमचं सरकार करत आहे।